हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनएडिटेड, अनफिल्टर, नॉन स्टॉप म्हणजे स्टार्ट टू एंड जे आहे जसं आहे तसं तुम्हाला ऐकायला मिळतं अशा गप्पा मारत असतो। रोज मी एक नवीन लव्ह चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला सांगते। सो आज सुद्धा असाच एक लव्ह चॅप्टर मी घेऊन आली आहे आणि हा खूप महत्त्वाचा आहे। पण तो चॅप्टर ओपन करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, ती म्हणजे की प्रेझेंटी दाखवा तुमची, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर का तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक सुद्धा करा हा व्हिडिओ। ओके, चला मग आजच्या चॅप्टरला सुरुवात करूयात। उघडा आजचं पान। सो आजचा जो चॅप्टर आहे तो आहे की एक्झॅक्टली मुलींना मुलांकडून हवं तरी काय असतं, काय एक्सपेक्टेड असतं, काय त्यांच्या डोक्यात चाललेलं असतं हे सांगणार आहे मी। म्हणजे मुलींना कशी मुलं आवडतात याचा मी व्हिडिओ ऑलरेडी केलाय, ते सगळं खरं आहे, पण हवं काय असतं हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल। बायकोला नाही, फक्त मुलींना मुलांकडून काय हवं असतं किंवा त्यातल्या त्यात रिलेशनशिपमध्ये काय हवं असतं, लग्नाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवेन। पण बेसिक काही गोष्टी या महत्त्वाच्याच असतात आणि सगळ्याच मुलींना हव्या असतात। म्हणजे पूर्ण लग्नाचा कव्हर नाही होणार या व्हिडिओमध्ये, बेसिक मुलींना काय हवं असतं हे मी तुम्हाला सांगते, पण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे की सेफ फील होणं। मला त्याच्यासोबत राहताना, मला त्याच्यासोबत उभं असताना, त्याच्यासोबत कुठेही जाताना, प्रवास करताना, फोनवर बोलताना सुद्धा मला सेफ फील होणं महत्त्वाचं आहे। ती सेफ वाईब येणं महत्त्वाचं आहे। भलेही तुझ्याशी गप्पा मारताना मला बोर होऊ दे, मला काही इंटरेस्ट येऊ नये, पण मला सेफ फील होणं खूप महत्त्वाचं आहे। सो सेफ्टी मुलींसाठी खूप महत्त्वाची असते। मुलींना ना एक सिक्स सेन्स असतो, कळतं त्यांना की मला सेफ फील होतंय की नाही किंवा याच्यासोबत मी तेवढी कम्फर्टेबल आहे की नाही। सो ते कळतं, पण कधी कधी नाही कळत, कारण काही मुलं बोलण्यात खूप एक्सपर्ट असतात आणि प्रॉब्लेम्स होऊ शकतात। सो सगळ्याच मुलींना सगळ्यात आधी हवं असतं सेफ फील होणं। सेफ्टी खूप महत्त्वाची आहे। नंबर 2, सेफ्टी सोबतच कम्फर्ट झोन खूप महत्त्वाचा आहे। जेव्हा कम्फर्ट झोन येतो तेव्हाच तर त्या तुमची कंपनी एन्जॉय करू शकतात। कम्फर्ट झोनमध्ये जसं मी नेहमी सांगते की तुमच्या बोलण्यावरून इम्प्रेशन पडतं, पण तुम्ही खूप बोलके नसाल पण खूप गुड लिस्नर असाल तरी सुद्धा मुली इम्प्रेस होतात। मुलींना आवडतं चांगलं ऐकणारा, कारण मुलींना बोलायला खूप आवडतं, हे असं तसं तसं वगैरे वगैरे, पण त्यावर थोडंफार तरी रिॲक्ट तुम्ही करू शकतात। अच्छा, हो 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 बरोबर, किंवा तिची साईड घेणं। एकंदरीत काय की मी तुझ्यासोबत कुठे येतेय किंवा मी तुझ्यासोबत उभी आहे, मी तुझ्यासोबत बोलतीये, मला छान वाटलं पाहिजे, एक कम्फर्ट झोन आला पाहिजे। म्हणजे मला तू जज करत नाहीयेस, मला तू काही शिकवत नाहीयेस, काही नाही, तू ऐकून घेतोयस छान आणि त्यानुसार बोलतोयस माझ्याशी। सो एक कम्फर्ट झोन खूप महत्त्वाचा असतो, जिथे मला सेफही फील होईल, जिथे मला छानही वाटेल आणि जिथे मला आणखी इन्व्हॉल्व व्हायला आवडेल। सो याला म्हणतात कम्फर्ट झोन, तो खूप महत्त्वाचा असतो। त्यानंतर मुलींना काय हवं असतं, आणखी मुलींना हवं असतं सगळ्यात महत्त्वाचं, रिलेशनशिपमध्ये असो व नसो, रिस्पेक्ट खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, सगळं वेगळं असतं। मग लगेच तुझं हे असं काय ग, तू अशीच आहेस, तसंच नाही। तुम्ही रिस्पेक्ट देणं महत्त्वाचं आहे। तुम्ही खूप अजून फ्रेंडली झाला नाही आहात किंवा खूप फ्रेंडली आहात तरी सुद्धा चेष्टा चेष्टेच्या ठिकाणी आणि जिथे रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे तिथे रिस्पेक्ट देणं महत्त्वाचं आहे। ओके, किंवा तुम्ही दोघं एकमेकांमध्ये बोलताना थोडंसं मजा मस्तीमध्ये असं एकमेकांचा इन्सल्ट करताय, दॅट्स फाईन, पण तुम्ही 4 चौघांमध्ये असं नाही वागू शकत तिच्यासोबत। सो मुलींना रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो। भाई तू मुझे रिस्पेक्ट दे, माझं काम कोणतंही असेल, माझं लुक्स काय असतील, जे काही असेल, तुला मी आवडते तर मला रिस्पेक्ट दे। तू अननोन नाही आहेस ना, तू ओळखीच आहे। सो आय वॉन्ट रिस्पेक्ट। इव्हन अनोळखी माणसाकडून सुद्धा मुलींना रिस्पेक्टच एक्सपेक्टेड असतो। तुम्ही नका देऊ आम्हाला तुमची प्रॉपर्टी, चालेल, रिस्पेक्ट द्या, ते खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येकच मुलीला, प्रत्येक एज ग्रुपमधल्या मुलीला रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो। ओके, बोलताना छान रिस्पेक्टफुली बोलायला शिका। मजा काय असते आणि तुम्ही कुठे इन्सल्ट करताय हे सगळ्यांना कळतं, इतकं कोणी बालिश नसतं। ओके, आणि कधी कधी प्रेमात वेड्या असणाऱ्या मुली रिस्पेक्ट सोडून देतात, ठीक आहे त्याने माझा इन्सल्ट केलं, दॅट्स फाईन, बिकॉज प्रेम असतं, पण दरवेळी असं नाही चालत। ते डीप प्रेम होण्याआधी तुम्हाला रिस्पेक्ट देणं तर खूप महत्त्वाचं आहे। आधी दिला आणि नंतर सोडला रिस्पेक्ट देणं हेही नाही चालणार। ओके, सो मॅरिड असेल किंवा अनमॅरिड असेल किंवा कॉलेज गोईंग असेल, सगळ्याच मुलींना रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा आहे। रिस्पेक्ट देणारा मुलगा असेल, अट्रॅक्शन लवकर वाढतं। त्यानंतर मुलींना काय हवं असतं, मुलींना हवा असतो सपोर्ट। मग तो कोणताही त्यांच्या आयुष्यातला पुरुष असेल, सपोर्टिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे। की तुला हे करायचंय, तू कर, येस मी तुला सपोर्ट करतो, किंवा एखादी गोष्ट खूपच चुकीची असेल, ओके, आणि तुम्ही तिला समजावताय
ती समजून घेईल, पण समजावण्याची एक पद्धत असते की अगं हे नको करू, यामुळे हे प्रॉब्लेम होऊ शकतात. पण जर का ती मुलगी हटी असेल, नाही मला हे करायचंय, अशा वेळी तुम्हाला सपोर्ट दाखवणं गरजेचं आहे. मग हे झालं ना, मग मी पण नाही असणार आहे बरं का तुझ्यासोबत, मग तुझं तू बघून घे, असं बोलून नाही चालणार आहे. ठीक आहे, तिकडे तुला काही अडचणी आल्याच, म्हणजे तू जाऊ नकोस, पण जर तुला जायचंच झालं, काही अडचणी आल्या, तर मी आहे तुझ्यासोबत. हा एक सपोर्ट दाखवणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा ना एखादी व्यक्ती सपोर्ट करते, त्यातला त्यात आवडणारा मुलगा किंवा बॉयफ्रेंड सपोर्टिव्ह असेल, नवरा सपोर्टिव्ह असेल, तर मुली आयुष्यात बरंच काही अचीव्ह करू शकतात. सो तो एक सपोर्ट, आणि त्या सपोर्ट सोबत विश्वास खूप महत्वाचा आहे. मुलींना हवा असतं विश्वास ठेवणं प्रत्येकच बाबतीमध्ये. म्हणजे कधी कधी उघड्या डोळ्यांनी जे दिसतं ते खरं असतं असं नाही, कानांनी आपण नेहमी ऐकतो ते खरं असतं असं नाही. सो बाबा, तू माझ्यावर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते. आता मी रस्त्याने कुठेतरी जाते, ओके, मला कोणीतरी भेटलं आणि ते छान स्माईलने बोलतायत की हे असं तसं, किंवा माझा फॅनच भेटला असं समजा, किंवा तुमची जी कोणी असेल, असं काहीसा प्रसंग घडला, दुरून कोणीतरी तुमच्या XYZ ओळखीतल्याने पाहिलं किंवा तुम्हीच पाहिलं, हसून बोलते, याचा अर्थ असा नाही की लगेच ती तुम्हाला चीट करतेय. सो तेवढासा कॉमन सेन्स असणं गरजेचं आहे, तो विश्वास असणं गरजेचं आहे. किंवा ऑफिसची ट्रिप गेली आहे, किंवा सगळ्यांची ट्रिप गेली आहे आणि तिथे बरीच मुलं आहेत, किंवा त्यांचा एक फोटो माझ्यासोबत आहे, लगेच याचा अर्थ असा होत नाही की आता चीटच करते. सो तो बेसिक विश्वास, किंवा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये तर मुलींना हेच हवं असतं की भाई तू विश्वास ठेव माझ्यावर. मी काही मुलांमध्ये आहे याचा अर्थ असा नाही की मी लगेच चीट करतेय. हा, सो तो विश्वास खूप महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही हा विश्वास ठेवता ना, रिलेशनशिप आणखी बिल्ड होतं, आणि मुलींना हेच हवं असतं. आता काही जणांना प्रश्न पडेल, तरी सुद्धा मुली चीट करतात. सो वो प्यार नाही होता. मी खऱ्या प्रेमाबद्दलचं बोलतीये. आणि तुम्ही कुठेतरी सतत अविश्वास दाखवला तर ऑफकोर्स मग ती तुम्हाला सोडून जाईलच. पण मुलींना येस, या सगळ्या गोष्टींसोबत विश्वास खूप महत्वाचा असतो. आणि त्यानंतर अंडरस्टँडिंग खूप महत्वाची आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे काय की समजून घेणं. बऱ्याच ना मुलींचे मूड स्विंग्स होतात, स्पेशली पिरियड्सच्या दरम्यान खूप मूड स्विंग्स होतात. त्याने समजून घेतलं पाहिजे की काहीतरी हिच्यासोबत बिनसलंय, काहीतरी आजारपण आहे, दुखापत होतीये, त्रास होतोय, मूड स्विंग्स झालेत, त्यामुळे ती असं विचित्र वागतीये. म्हणजे तेव्हा ना कधी कधी मूड स्विंग्स इतके जास्त होतात, किंवा पिरियड्सच्या दरम्यान, आता मी मुलगी आहे म्हणून मला माहिती आहे, इतकी चिडचिड होते ना, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते, आणि चिडचिड तुमच्यावर निघाली तर लगेच हा मग ही अशीच आहे. मग इगो दुखवून घेण्याची गरज नाहीये. समजून घेतलं पाहिजे की ठीक आहे, इट्स ओके, ती रागाच्या भरात बोलली, किंवा खूप इमोशनली बोलली, किंवा खूप मजा करण्याच्या हिशोबाने बोलली, तिचं ते इंटेन्शन नाहीये. कधी कधी बोलून जातो एखादा व्यक्ती, आणि जर त्यानंतर ती सॉरी बोलली तर खूप छान, नाही बोलली तरी तुम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे. मग मीच का समजून घेऊ असं ज्यांचं होतं त्यांना मी सांगेन की यालाच तर प्रेम म्हणतात, एकमेकांना समजून घेणं. आणि खरंच मुलींमध्ये जरा जास्त हार्मोनल चेंजेस मुलांच्या पेक्षा जास्त होत असतात, त्यामुळे थोडं समजून घेणं गरजेचं आहे, प्रेम दाखवणं गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग मुलींना हवी असते, सो ते महत्वाचं आहे. त्यानंतर फ्रीडम. ठीक आहे भाई, आपण रिलेशनशिपमध्ये आहोत, आपण नवरा बायको आहोत, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत, आता आपण प्रॉपर असे फ्रेंड झोनमधून रिलेशनशिपमध्ये गेलोत, कोणतंही आपलं रिलेशन असेल, फ्रीडम खूप महत्वाचं आहे. आय वॉन्ट फ्रीडम. आय नो की तू माझा बॉयफ्रेंड आहे आणि तुला माझं चांगलं काय बरं वाईट हे सगळं समजतं, किंवा तू माझ्या भल्याचाच विचार करतो, बट स्टील आय वॉन्ट माय फ्रीडम. माझं फ्रीडम मला यासाठी महत्वाचं आहे कारण मला जगायचं आहे स्वतःसारखं. मला कोणाच्या तरी कोणी जसं सांगेल तसं नाही राहायचं. जेव्हा फ्रीडम असतो ना, माणूस खूप खुलून जगतो, खूप छान जगतो. एक आजाद पंछी जसे बोलते हैं ना वैसा. तुम्ही जर का नेहमी तेच प्रेशराइज करून ठेवलत ना तिला, नाही म्हणजे उस पंछी को उड़ जाने में टाइम नहीं लगेगा. सो फ्रीडम खूप महत्वाचं आहे. फ्रीडम सोबतच मग विश्वास, अंडरस्टँडिंग हे सगळं येतं. फ्रीडम दिलाय मग विश्वास नाही ठेवायचा असं नाही चालणार. या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि फ्रीडमचा गैरफायदा घेतला तर असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. सो या दोन्ही साईडने गोष्टी घडण्यासारख्या आहेत. फक्त तिच्याच बाबतीत नाही, तुमच्या बाबतीतही होऊ शकतं हे, असं होऊ नये. बट येस, प्रत्येकच व्यक्तीला फ्रीडम हवा असतो. अरे मला माझ्यासारखं जगू दे, तू असेच कपडे घालायचे नाही, तू तसंच करायचं नाही, नाही नको, मला माझ्यासारखं जरा जगू दे. काही प्रॉब्लेम आला तर प्लीज माझी मदत कर, पण आय वॉन्ट माय फ्रीडम. हा, घरात तेच, इथे बॉयफ्रेंड बनवल्यानंतर सुद्धा तेच, असं दरवेळी कसं चालेल ना.
सो मी माझ्यासारखं कधी जगू, मला जे आवडतं ते मी कधी करू. सो प्रत्येकच मुलीला फ्रीडम हवा असतो. खरं तर या सगळ्या कारणांमुळे बऱ्यापैकी आजकालच्या मुलींना लग्नासाठी घाबरतायत. सो त्यामुळे प्रत्येकच मुलीला हे सगळं मुलांमध्ये हवं असतं. आणखी मोठी लिस्ट आहे सांगते तुम्हाला. सो इथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. त्यानंतर खूप महत्वाचं आहे की मुलींना प्रेम दाखवलेलं आवडतं, पण अति प्रेम झालं की नको, बास, बापरे, नमस्कार. अति प्रेम झेपत नाही आणि ते आवडतही नाही. आणि त्यामुळे तुम्ही आजकाल पाहिलं असेल की मुलींना वाईट मुलं खूप आवडतात, कारण ना इतकं स्ट्रगल करायची सवय लागली आहे ना आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी. अचानक इतकं ओव्हर प्रेम जेव्हा होतं ना तेव्हा ते झेपत नाही, किळसवानं वाटायला लागतं. सो मुलांना तुमचं खूप जरी प्रेम असलं ना एखाद्या मुलीवर, अति प्रेम दाखवू नका, अति पॉझिटिव्ह होऊ नका. प्रेम दाखवा, पण लिमिट असते प्रत्येक गोष्टीची. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोड खायला आवडतं म्हणून दिवस रात्र नुसता गोडच खातोय, नाही चालणार, बास होईल. किंवा फॉर एक्झाम्पल रसमलाई खूप खायला आवडते, खातीये पण एका पॉईंट नंतर ते इतकं किळसवाणं वाटतं की यापुढे मला रसमलाईच बघायची नाही असं होतं. सो आपल्या आयुष्यात सुद्धा असंच आहे. अति प्रेम 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 दाखवलं ना तुम्ही मग किळस येते, नको वाटतं. सो अति प्रेम नकोय, मुलींना अति प्रेम नाही आवडत. ओके, प्रेम नक्कीच करा, पण त्याच्यात एक लिमिट असते. अति जेव्हा होईल ना, तुम्ही विचार करा, अतिप्रेम तुमच्या बाबतीतही कोणी करेल, तुम्हालाही कसं तरी व्हायला लागेल, सफोकेट व्हायला लागतं ते अतिप्रेम. सो त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये असायला हवे. लिमिटेड प्रेम दाखवा. प्रेमासोबतच पॉझिटिव्हनेस सुद्धा येतो, ओव्हर पॉझिटिव्हनेस असतो आणि त्यामुळे सुद्धा त्रास होतो. पॉझिटिव्ह असणं ठीक आहे, ओव्हर जेव्हा होतं ऑफकोर्स त्रास व्हायला लागतो. अशी मुलं मुलींना आवडत नाहीत. मुलींना काय हवं असतं, नॉर्मल प्रेम, नॉर्मल अटेन्शन आणि नॉर्मल पॉझिटिव्हनेस. म्हणजे कधी कधी ठीक आहे, पण ओव्हर झालं की अरे काय चाललंय हे, सांभाळून घेणं, समजून घेणं, चालतं चालतं नंतर मग फुल स्टॉप लागतो. बास बाबा, तुला जमत नाहीये, मला जमत नाहीये, आपण थांबूयात. सो प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असायला हवी. काही जण मला म्हणतात की मी माझे 100% दिले तरी ती सोडून गेली, कारण तुम्ही अति केलं. अतिप्रेम नाही झेपत कोणालाही, कसं तरी व्हायला लागतं. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे तुम्हाला आता काही जणांना असं वाटत असेल अरे बापरे हे असं पण असतं का, पण हे खरंच असं असतं. आणि तुम्ही खूप भाव देताय, चांगली गोष्ट आहे. मध्ये थोडंसं तुम्हाला थोडंसं, अगदीच मी म्हणेन की भाव देणं चांगली गोष्ट आहे. मुलींना भाव खायला खूप आवडतो, याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. पण अतिभाव पण नका देऊ दरवेळी. अतिप्रेमासोबत अतिभाव सुद्धा देणं चुकीचं आहे. लिमिटमध्ये ठेवा काही गोष्टी. ओके, आणि सगळं तिचंच ऐकताय हेही मुलींना आवडत नाही. हा, माझं ऐक तू, पण प्रत्येक गोष्टीमध्ये नको ऐकू. सगळं मी म्हणेल तसं नको, थोडं तुझ्याही मनासारखं होऊ दे. तूही तुझे हट्ट दाखव, तूही जरा तुझ्या गोष्टी दाखव. म्हणजे अति चांगलेपणा जो असतो तोही आवडत नाही. वाईट व्हायचं नाहीये आपल्याला, लगेच टॉक्झिक बनायचं नाहीये, पण अति चांगलं होणं वगैरे शक्यतो टाळाच. म्हणजे किती किती अति चांगली यार, बोर होतं त्याने. तो मी झगडूंगी कैसे. मुलींना भांडायला खूप आवडतं. का आवडतं याचाही सेपरेट व्हिडिओ मी बनवेन, पण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते की थोडा मजा चाहिए, थ्रिल चाहिए. जसं जेवणामध्ये आपल्याला आंबट, गोड, तिखट असं नॉर्मल सगळं हवं असतं ना, रिलेशनशिपमध्ये सुद्धा तसंच हवं असतं. प्रत्येक नात्यात हवं असतं, थोडंसं असं मिक्सचर हवं असतं. सो एकच पदार्थ नको असतो. त्यामुळे अति चांगलेपणा नको. थोडंसं तुम्ही कुचके आहात, थोडं ॲटिट्यूड दाखवणारे आहात, थोडंसं विसरभोळे आहात काही बाबतींमध्ये, मग थोडंसं भांडायला मजा येते. कलेश करने में जो मजा आहे ना वो किसी और चीज में नहीं है. सो मुलींना हेही हवं असतं. सो थोडेसे तसंही बना. आणि या मुलींना खरं तर ना अट्रॅक्शन खूप वाढतं जेव्हा तो मुलगा ॲटिट्यूड दाखवणारा असतो, कमी भाव देणारा असतो. दॅट्स कारण त्याचं असं आहे की इतकं स्ट्रगल केलेलं असतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये, हे ते, आणि अचानक कोणीतरी असं वागलं ना की उसे खुश करने में जो मजा आहे ना वो बहुत ही बढ़िया होता है. सो मग तो आता मी असं वागल्यावर तो खुश होऊन जाईल आणि मग किती छान वगैरे. सो त्यामुळे असं अतिप्रेम शक्यतो टाळा. आई नो की तुम्हाला वाईट वाटेल हे ऐकून, पण तुम्हाला हे टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलींना हवं असतं तुम्ही मध्ये मध्ये सरप्राइजेस देणं. सरप्राइजेसमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी आणायच्या का नाही, नॉर्मल गोष्टींचं सरप्राईज तुम्ही द्या. म्हणजे कुठेतरी छानशा डेटवरच घेऊन गेलात, चला आपण आज डेटवर जाऊयात, मूवी डेट असेल, डिनर डेट असेल, लॉंग ड्राईव्ह असेल, अशा काही डेट्सवर घेऊन गेलात, किंवा फ्लावर्स आणले, चॉकलेट आणले, किंवा असं काहीच तिच्या फेवरेट ॲक्टरच्या मूवीला गेलात, एखाद्या फेवरेट सिंगरच्या कॉन्सर्टला गेलात. असे छोटे छोटे सरप्राइजेस मुलींना खूप आवडतात. सो ते द्यायला शिका.
आता लगेच एक्सपेक्ट करू नका की तिने सुद्धा द्यायलाच पाहिजे. तुम्हाला ती मुलगी हवी आहे, तर त्यामुळे तुम्हाला इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. मुली सुद्धा सरप्राईजेस देतात, पण जोपर्यंत त्यांच्या डोक्यात मनात असं फिक्स होत नाही की हा बाबा हाच आपला आहे, तोपर्यंत त्या एवढे कष्ट घेत नाहीत. सो सुरुवातीला तुम्ही कष्ट घेणं गरजेचं आहे. सो त्यामुळे छोटे छोटे सरप्राइजेस डेट्स तुम्हाला प्लॅन करणं गरजेचं आहे. फ्लावर्स, चॉकलेट्स वगैरे अशा काही गोष्टी घेऊन जाऊ शकता, पण अति खर्च कधीच करायचा नाही असं मी सांगेन. 5,000च्या आत. अति रिच असाल तुम्ही तर 10,000पर्यंत करू शकता बस. त्यानंतर मुलींना हवं असतं काय, तर जसं मी सांगितलं की ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. पब्लिक मध्ये रोमॅन्स हवा असतो. म्हणजे रोमॅन्स असा ह्यूज काही घाण विचार करू नका. रोमॅन्स इन द सेन्स रोमॅन्टिक गोष्टींच्या काही व्याख्या असतात. हातात हात घेणं असेल किंवा साईडने, आता जसं की गाड्या येत आहेत, सो हळूच तिला या साईडने घेणं, ट्रॅफिकच्या साईडला तुम्ही जाणं. सो हा जो फिजिकल पब्लिकवाला टच आहे तो मुलींना हवा असतो. म्हणजेच की फॉर एक्झाम्पल आता आपण पाणीपुरी खातोय, सो सगळ्यांसमोर बाबा तुम्हाला एक पाणीपुरीची पुरी भरवतोय, हे सगळं रोमॅन्टिक वाटतं मुलींना. सो हे हवं असतं. कधी कधी म्हणजे कारचा डोअर ओपन करणं तिच्यासाठी आणि मग ती बसणार. म्हणजे तुम्ही पब्लिक प्लेसेसमध्ये सुद्धा हात तिचा धरताय, हे मुलं ऑकवर्ड होतात, पण मुलींना तेव्हाच ते हवं असतं की हा माझा हात पकडतोय, किती छान. किंवा माझ्या सपोज खाताना काही इथे जवळपास लागलं असेल ओठांना वगैरे, तर तो स्वतःच्या हाताने पुसतोय किंवा त्याच्या नॅपकिनने पुसतोय. सो हा जो पब्लिक रोमॅन्स असतो अशा टाईपचा काही गोष्टी असतात अशा, सो त्या मुलींना खूप आवडतात. सो जरा त्याकडेही लक्ष द्या. मुलांचं यामध्ये पूर्ण वेगळं असतं. अरे नको बाबा, जगात काय दाखवायचंय, पण मुलींना तेव्हाच ते हवं असतं. पण कधी जेव्हा त्या कम्फर्टेबल असतात, जेव्हा त्या रिलेशनशिपमध्ये गेलेल्या असतात, त्या सुरुवातीला थोडा इनिशिएटिव्ह घेतात आणि मुलींना गुड टच बॅड टच कळतो. सो त्यामुळे तुम्ही लगेच मी हे सांगितलंय म्हणून त्याला हातात घेतलाय असं नको. सो ते डिपेंड ऑन सिच्युएशन आहे. ओके, नाहीतर ज्योती म्हटली म्हणून लगेच हात धरलाय, नाही. मुलींना कळतं ते कसं काय आहे आणि तेवढं तुमच्यावर विश्वास निर्माण झाल्यावरच ती ते करते. पहिलीच डेट आहे आणि तेव्हा हे असं नको. पब्लिक रोमॅन्समध्ये आणखी एक गोष्ट येते, ती म्हणजे की साईड हग असेल किंवा नॉर्मल कॅज्युअल हग असेल, ते खूप स्पेशल आहे. म्हणजे जेव्हाही तुम्ही ओव्हरऑल तुमच्या गप्पा टप्पा भेटणं झालं, तुम्ही तिला सोडायला घरी गेलात किंवा कोणत्याही लोकेशनवरून आता तुम्ही वेगवेगळे होणार असाल, तेव्हा एक कॅज्युअल हग, साईड हग करणं खूप गरजेचं आहे. ते खूप क्यूट वाटतं मुलींना. इव्हन लॉंग ड्राईव्हला असताना हातात हात घेणं, ड्राईव्ह करताना, म्हणजे आता फक्त एकाच हाताने गाडी चालवताय असं नाही, नॉर्मल मध्ये मध्ये अशा गोष्टी खूप क्यूट वाटतात. सो क्यूट थिंग्स हे सगळं मुलींसाठी करा. हे मुलींना हवं असतं. किती गुड. सोबतच मुलींना स्मार्ट मुलं खूप आवडतात, ज्याला सगळ्यातलं सगळं नॉलेज आहे आणि मग अरे बापरे हा किती छान सांगतं, तसं तसं तसं. सो हे सगळं मुलींना हवं असतं. आणखी एक हवं असतं ते म्हणजे की बाबा मी छान रेडी झाली, माझं कौतुक कर, माझे छान फोटोज काढ आणि हे स्वतःहून कर. मला सांगायची गरज नको आहे की बाबा मी कशी दिसतीये सांग, मला स्वतःहून सांग ना. किंवा मी विचारल्यानंतर जरा असं छान निबंध लिहिल्यासारखं माझं कौतुक कर. हे मुलींना हवं असतं. आणि फोटोज काढणं प्रत्येकच मुलीला आवडतं, किंवा ज्या मुलींना आवडत नाही तरी सुद्धा तुम्ही म्हणणं की छान दिसतेस, थांब मी तुझे फोटोज काढतो, किती आनंद होतो मी सांगूच शकत नाही. म्हणजे माझ्या जर का आयुष्यात असा मुलगा असेल ना, वा वा, मैं तो कभी उसे छोड के जाऊंगी नाही, पण नाहीये सध्या. सो मुलींना हवं असतं छान कौतुक आणि छान फोटोज वगैरे तो काढतोय, हे महत्वाचं आहे. जसं मी पहिल्यांदा मुद्दा सांगितलं, रिस्पेक्ट खूप महत्वाचं आहे. रिस्पेक्ट फक्त तिचा नव्हे, ओव्हरऑलच तुम्ही सगळ्यांचा कसा रिस्पेक्ट ठेवता हेही खूप मॅटर करतं आणि हे मुली ऑब्झर्व करत असतात. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेलात किंवा तुम्हाला कोणी धक्का दिलात अशा वेळी, किंवा ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही कसे वागताय, ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे मुली लक्ष देत असतात. सो रिस्पेक्टफुली बोला. जेव्हा मुलींसोबत असताना तुम्ही तो राग गिळायला शिका. मुलींसोबत असताना जास्त रागराग करायचा नाही. आणि जेव्हा अनकंट्रोलेबल राग असेल त्यानंतर सॉरी सुद्धा म्हणणं गरजेचं आहे. नाहीतर चल मी का करू हा प्रश्न ना जरा डोक्यातून काढून टाका. असं नाही चालत. मी का अशी मुलींना आवडत नाहीत. मुलींना हवं असतं की बाबा ठीक आहे, मूड स्विंग्स होतात, तूही रागात येऊ शकतोस, पण त्यानंतर तुला पुन्हा एकदा ओरिजिनल रूपात येणं गरजेचं आहे किंवा तुला त्या गोष्टींना लेट इट बी करणं गरजेचं आहे. रागीट मुलींना आवडत नाहीत. ओके, सो त्यामुळे जरा त्याही गोष्टींकडे लक्ष द्या. किती डिमांड्स आहेत मुलींच्या, असं नाहीये, मुलांच्याही बऱ्याच असतात. आता मी मुलींच्या अँगलने बोलले म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, पण असं काही नाहीये. मुलींना हे सगळं हवं असतं. मुलींना हवं असतं की मी रुसल्यानंतर तू मला मनवावंस.
नखरे तभी दिखाए जाते हैं जब नखरे उठाने वाला कोई होता है. सो मला खूप आनंद होईल जेव्हा मी नखरे करेल आणि तुम्हाला मनवशील, मी रुसून बसेल, तुम्हाला मनवशील. तेव्हाच मुली रुसून बसतात जेव्हा मनवणारं कोणीतरी असतं, नाहीतर असं कोणावरही कोण का रुसून बसेल. जिथे हक्क असतो तिथेच रुसून बसलं जातं. आणि मुली तेव्हा जज पण करतात की बाबा खरंच याला माझी पडली आहे, खरंच माझ्यावर प्रेम आहे, खरंच याला त्रास होतोय मी रुसून बसली आहे तर. सो तुम्ही कशा पद्धतीने मनवताय हे सगळं खूप मॅटर करतं मुलींना. मुलींना हे हवं असतं, मला मनव, मला भाव दे, मला अटेन्शन दे, मला छान वाटतंय हे सगळं करायला. सो समजून घ्या, काही गोष्टी या इंटरेस्टच्या असतात, काही गोष्टी मुद्दामून केल्या जातात. मला भांडायला आवडतं, तू पण सुद्धा भांड थोडंसं, पण सिरियस नाही हो, लटकं भांडण. ओके. आणि सॉरी बोलणं तर मुलींना आवडतंच, समोरचं सॉरी बोला, पण अति सॉरी नाही आवडत. जसं मी सांगितलं, अति प्रेम नाही आवडत, अति सॉरी करताय तुम्ही तेही नाही आवडत, अति नाव घेताय तिचं नाही आवडत. म्हणजे आता जसं माझं नाव ज्योती आहे, अति ज्योती नाही आवडत. लिमिटमध्ये सगळं असायला हवं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. मुलींना खरं तर बरंच काही हवं असतं. आणखी मी बरंच सांगू शकते. एक मिनिट थांबा, आणखी विचार करते काय काय सांगण्यासारखं. मुलींना हवं असतं की तुम्ही फक्त तिचंच कौतुक करा. तुमच्या आयुष्यात तीच एक मुलगी खूप महत्वाची आहे असं दाखवा. तिच्यासमोर तुम्ही दुसऱ्या मुलींचं कौतुक नाही करू शकत, नाही आवडत ते मुलींना. सो तिला हवं असतं की तुम्ही तिचे आहात तर तुम्ही तिचंच कौतुक केलं पाहिजे. मग ती मैत्रीण असेल, गर्लफ्रेंड असेल किंवा बायको असेल, फक्त ती आणि तिच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मुलींना हे सगळं हवं असतं. इव्हन आता जसं की सोशल मीडियाचा जमाना आहे, तिने काही पोस्ट केल्यानंतर लाईक करणं मुलींना खूप आवडतं. जेव्हा तुम्ही तिच्यासोबतचे फोटो शेअर करता, पण कधी जेव्हा ती प्रॉपर रिलेशनशिपमध्ये असते. ओके. आणि तुम्हाला अजून तिला ओके वाटेल की नाही, तिला छान वाटेल की नाही. सो एकदा तुम्ही विचारू शकता की मी कधी फोटोज टाकू शकतो का. पण मुलींना हे सगळं आवडतं, तिच्यासाठी स्टेटस वगैरे ठेवणं, पण रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर, वन साइडेडमध्ये नाही. रिलेशनशिप सुरू झालंय तेव्हा आवडतं हे सगळं मुलींना की बाबा हा माझ्यासाठी स्टेटस ठेवतोय किती छान, आणि फोटोजला लाईक करतोय, छान छान कमेंट्स टाकतोय, हे मुलींना आवडतं. डेट्स लक्षात ठेवणारी मुलं खूप आवडतात. मुलींना हे हवं असतं की हा माझ्या डेट्स लक्षात ठेवावा. म्हणजे आपण पहिल्यांदा कुठे भेटलेलो, आपण आपली फर्स्ट ॲनिव्हर्सरी, भेटण्याची ॲनिव्हर्सरी काय होती, माझा बर्थडे कधी असतो, मग हे कधी असतं, ते कधी असतं, अशी लक्षात वगैरे ठेवणारी पोरं मुलींना खूप आवडतात. ओके. सो मुलींना हे हवं असतं. आणि स्पेशली मुलींना हवं असतं की फिटनेसकडे लक्ष देणारी मुलं. सो फिटनेसकडे लक्ष द्या. मला तर खूप अट्रॅक्शन होतं जेव्हा एखादा असा छान बॉडीवाला मुलगा मी बघते. सो मुलींना फिटनेसकडे लक्ष देणारी, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणारी मुलं खूप आवडतात. आता यामध्ये बऱ्याच डाएट वगैरे अशी मुलं आवडतात. सो तसं काही नाही आहे. छान ड्राईव्ह करणारी मुलं सुद्धा मुलींना खूप आवडतात. जजी मुलं मुलींना आवडत नाहीत, अजिबात आवडत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत जज करतायत. म्हणजे रिलेशनशिपमध्ये कधी कधी या गोष्टी ठीक आहेत, पण सतत जर काही होत असेल ना, म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं, अति प्रेम करू नका, मध्ये मध्ये थोडेसे असे वागा, चांगली गोष्ट आहे ती. पण सतत जर काही जजवाली फेस सुरू असेल ना, ती सोडून जाईल. बाद झालं बाबा. आजकालच्या मुली ना अशा नाही, अशा त्या फिल्म्समध्ये दाखवतात तशा नाही राहिल्या. आजकाल सरळ बाबा, नाही जमत आहे सोडून द्यायचं, हा विषय चाललेला आहे. त्यामुळे अति जज करणं वगैरे मुलींना नाही आवडत हे. ओके. आणि मुलींना खूप आवडतं. मुलींना हवं असतं की जसं की गुड लिस्नर सोबतच मला शॉपिंग करायची आहे तर माझ्यासोबत ये आणि चांगलं तुझं ओपिनियन सांग, काय सूट होतं काही नाही. तर त्यांच्याच मनाचं घेणार, पण तुमचं ओपिनियन खूप महत्त्वाचं असतं त्यांना. ओके. सो तुम्ही जर का प्रॉमिस केलं तर त्या गोष्टी पाळा. मुलींना हवं असतं की बाबा तुम्हाला सांगितलंय ना रात्री 10 वाजता कॉल करतो, मग कर. जर नाही तुला जमत आहे तर मेसेज तर कर की मला नाही जमणार आहे, 1 दिवस नाही जमणार, 2 दिवस नाही, नंतर मी कॉल करेन. मुलींना हे हवं असतं, उगाचच नाही भांडत. असं मुलींना हे हवं असतं की तुम्ही थोडेफार तरी अपडेट्स द्या. जर तू प्रॉमिस केले तर तू यार पाळायला हवं. जर नाही पाळलं तर त्याबद्दल सांग तरी, एक्सप्लेन तरी कर. मध्येच असं गायब होणं हे काय, याला काय अर्थ आहे. कारण तुमच्या एका कॉलसाठी ती अशी आतुर असते, कधी एकदा याचा कॉल येईल, कधी एकदा मी बोलेल वगैरे, या सगळ्या गोष्टी. आणि मग तुम्ही अचानकच असे वागलात तर थोडंसं वाईट वाटतं. सो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हिशोब असणं खूप महत्त्वाचं आहे. मुलींना हे हवं असतं. शॉपिंग करताना बॅग्सच उचलायला हव्यात असं नाही, पण ते एक प्रेम दिसतं ना की ठीक आहे थांब मी उचलतो, तू चॉईस कर, थोडा वेळ लागतोय ठीक आहे मी आहे, डोंट वरी, आता काही भूक लागली आहे तुला, आपण थांब खायला जाऊयात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. ओके. आणि मुलं ऑफकोर्स बिल भरतात. तुमचा हा खूप मोठेपणा आहे. मुली पण भरू शकतात, पण तुम्ही किती जेंटलमॅन आहात हे पाहायचं असतं. सो
त्यानुसार खाऊ पिऊ घालणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सो एक गर्लफ्रेंड मेंटेन करणं ही खायची गोष्ट नाहीये, हे खूप अवघड काम आहे. हे सगळं जमत असेल तरच रिलेशनशिपमध्ये या, तरच गर्लफ्रेंड बनवा, तरच लग्न करा. अदरवाईज मस्त सिंगल राहा. खूप भारी आहे हे. सो बघा आता काय जमतंय. याबद्दलचे आणखी बरेच डिटेल व्हिडिओ मी येणार आहेत, पण आजचा जो टॉपिक होता तो होता की मुलींना नेमकं काय हवं असतं मुलाकडून. सगळं तुम्हाला सांगून झालंय. आय नो की बऱ्याच गोष्टी अशा अरे बापरे काय काय सांगते ज्योती असं झालं असेल तुम्हाला, पण हेच सत्य आहे. सो या गोष्टींचा विचार करा. बाकी टेन्शन घेऊ नका. टेन्शन आलं तर माझ्यासोबत शेअर करा. कोणत्या विषयावर डिटेलमध्ये व्हिडिओ हवाय हे मला कमेंटमध्ये कळवा. बाकी नेहमी खुश राहा, प्रेमात राहा, तिच्याही माझ्याही. बाय, आय लव्ह यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओत.